नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अक्षय घोरपडे. माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण खानदेश काव्य प्रबोध या काव्यसंग्रहातील 10व्या क्रमांकाची कविता अभ्यासणार आहोत आणि त्या कवितेचं शीर्षक आहे बाप. लतिका चौधरी यांची ही कविता आहे आणि ही कविता बापावर आहे. आणि लतिका चौधरी या खानदेशातील महत्त्वाच्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात, लेखिका म्हणून ओळखल्या जातात. हा संग्रह अभ्यासक्रमाला असल्यामुळे अभ्यासक्रमाच्या कविता अशी एक सिरीज आपण या निमित्ताने सुरू केलेली आहे, मालिका सुरू केलेली आहे आणि आज त्यातली या 10व्या कवितेचं आपण रसग्रहण करणार आहोत. तर अगोदर मी कविता वाचतो. कविता आहे बाप. बाप जीवनात 4 धामतीर्थ वाटतो कृतार्थ सहवास. बाप जीवनात 4 धामतीर्थ वाटतो कृतार्थ सहवास. देत राही झुंज निसर्ग शत्रूशी शिवार मित्राशी पोटासाठी. उष्ण धाडस हसू मुखावर धाव सुखावर घरासाठी. खचले पिचले मन नांगरतो नभ पांघरतो विश्वासाची. हिरव शिवार पीक डोलणार दार खोलणार आनंदाचं. उन्हा पावसात कधी विरघळावं कधी पाझरावं रानासाठी. पोरा घरामागे ठाकला अभंग बाप पांडुरंग लेकरांचा. बाप पांडुरंग लेकरांचा. 7 या कडव्यामध्ये ही कविता आहे. कडवे म्हणण्यापेक्षा अभंग या छंदातली ही कविता आहे आणि मागच्याही 2 सिरीजमध्ये भागांमध्ये अभंगाविषयी मी आपल्याला सांगितलेलंच आहे. कवयित्रीने सुद्धा हाच अभंगाचाच आकृतिबंध आपल्या आशयासाठी निवडलेला आहे आणि कवितेने बापावर कविता केलेली आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण आईवरच्या कविता ज्या आहेत त्या अभ्यासल्या. ओव्या आईच्या असतील किंवा मुक्ताई या कवितेमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की कशी मुक्ताबाई ही आई म्हणून ज्ञानेश्वरांचं संगोपन करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे जे स्त्रीचे विविध रूप आपण पाहिले त्यामध्ये आई या रूपावरच आपण जास्त मोठ्या प्रमाणात भर दिलेला होता. आणि या कवितेत मात्र कवयित्रीने बापाबद्दल सांगितलेलं आहे ना. वास्तविक मुलाचे नाते हे मुला मुलीचे नाते हे आईशी अतिशय जवळीक साधणारे असते, परंतु या कवितेमध्ये कवयित्रीने बापाविषयी सांगितलेले आहे. आणि मित्रांनो, जर आपण ज्या कुटुंबामध्ये वाढतो राहतो, आईसोबत जितकी आपली जवळीक असते तितकी आपली बापासोबत जवळीक नसते भावनिक पातळीवर, असं आपल्याला वाटत असतं. परंतु मित्रांनो, आपली ही जी जवळीक आहे, बापाविषयीची जी जवळीक आहे ती भावनिक पातळीवर ही असते, म्हणजे असतेच. म्हणजे हेच लागली तर आपल्या तोंडातून आई शब्द निघतो आणि समोर कुठून तरी एखादा वाघ आला, साप आला किंवा काही वाहन आला आपल्या अंगावर, अरे बाप रे असा शब्द आपण उच्चारत असतो. म्हणजे कठीण प्रसंगामध्ये आपल्याला जर आपलासा आणि जवळ कोणी वाटत असेल तर तो आपला बाप आपल्याला वाटत असतो आणि तोच आपला वास्तविक आपल्या जीवनाचा खरा आधार असतो. या कवितेमध्ये बापाच्या याच रूपाचं चित्रण कवयित्रीने केलेलं आहे की आई नदी असेल तर बाप हा समुद्र आहे. जो नदी जिथे जाऊन मिळते तर तो समुद्र असतो आणि तो समुद्र त्या नदीतला सगळा प्रवाह आपल्यामध्ये शोषून घेतो. आईचं जे प्रेम आहे, आपलं जे प्रेम आहे ते शेवटी आपल्या बापाकडेच आपल्याला जाताना दिसतं. बाप कसा असतो तर बाप खंबीर असतो, धीरगंभीर असतो, सतत घराच्या बाहेर राहणारा असतो, मुलांशी फारशी जवळीक किंवा संवाद साधणारा नसतो. जेव्हा मुलं लहानाचे जसे मोठे होतात तसतसं बाप आणि मुलांमध्ये एक विशिष्ट ठराविक अंतर तयार होत असतं. आता हे अंतर का तयार होतं हे ज्यावेळेस आपण बाप होतो त्याच वेळेस आपल्याला ते लक्षात यायला लागतं की बाप असा आपल्यासोबत का वागतो. कारण तो ज्या
बाहेर राहतो, ज्या बाजारात तो राहत असतो, ज्या व्यवहाराच्या बाजारात तो राहत असतो आणि कुटुंबासाठी जे कष्ट करत असतो, ते कष्ट करत असतात ना, त्याला जे काही भले बुरे अनुभव आलेले असतात, तसे वाईट अनुभव आपल्या मुलांना येऊ नयेत आणि चांगले अनुभव यावेत यासाठी तो सतत मुलांना उपदेशात्मक बोलत असतो आणि तिथूनच एक अंतर पडायला सुरुवात होत असते. लहानपणी आपल्याला खेळवणारा आपला बाप आपल्याला जागोजागी टोकतो, बोलतो, रागावतो, असं ज्यावेळेस आपल्याला वाटायला लागतं आणि मग आपलं बापाविषयीचं एक ठराविक अंतर आपल्यामध्ये तयार होतं. पण असं जरी असलं मित्रांनो, तरी मी जसं तुम्हाला सांगितलं की बापाविषयीचं आपलं जे हे आहे, प्रेम आहे, ते अबाधितच असतं. आणि म्हणून कवयित्रीला काय वाटतं की बाप तिच्या जीवनात आहे, हेच तिच्यासाठी 4 धाम तीर्थ आहे आणि तोच तिच्या बापाचा सहवासच तिच्यासाठी कृतार्थ वाटत असतो. की बापाच्या सहवासात असलो आपण तर बापाच्या सहवासात असताना आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही. जोपर्यंत आपला बाप असतो आपल्याला माहिती आहे की ज्या जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी आपला बाप ते संकट म्हणजे दूर करण्यासाठी हा समर्थ आहे. आणि म्हणून ती काय म्हणते कवयित्री की देत राही झुंज निसर्ग शत्रूशी शिवार मित्राशी पोटासाठी. की बाप ही झुंज कशासाठी देतो आहे तर पोटासाठी देत आहे. कुणाच्या पोटासाठी देत आहे तर कुटुंबाच्या पोटासाठी देत आहे. कुटुंबाची गुजराण व्हावी यासाठीची झुंज दररोज बाप लढत असतो. तो घरामध्ये कमी आणि घराच्या बाहेर जास्त का असतो? कारण त्याला माहिती आहे की जर आपण कामाला गेलो नाही, आपण जर काही कमावून आणलं नाही तर आपल्या मुलांना रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून म्हणून कवयित्रीला असं वाटत राहतं की तो झुंज देत राहतो, त्याच्या मुखावर सतत हसू असतं. आणि हे हसू कसं असतं तर हे उसणं हसू असतं, कारण त्याची सगळी धावपळ जी असते ती घरासाठी असते. बाप कसा असतो तर बाप आपल्या मनामध्ये विश्वासाची नभ पांघरणारा असतो. म्हणजे आपण कितीही मोठ्या संकटात असलो तरी जर आपण आपल्या वडिलांशी संवाद साधला तर त्या संकटातून काही क्षणात मार्ग निघतो तो बापाशी संवाद साधल्यावर. आणि एक प्रकारचा विश्वास, आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण केव्हा होतो जेव्हा बाप सांगतो की अरे तू काही आमची काळजी करू नको, तू तुझ्या जीवनाचा विचार कर आणि पुढे जा. त्यावेळेस आपल्यामध्ये आपोआप बापा जो एक आत्मविश्वास आहे तो आपला आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. आणि बापाचा स्वभाव कसा असतो तर तो म्हणजे बाप तसा हळवा असतो, भावनिक असतो, संवेदनशील असतो. ऊन वाऱ्याचा, पाण्याचा, कशाचाच तो विचार करत नाही. सतत तो आनंदाचं जे दार आहे ते खोलण्याचा तो प्रयत्न करत असतो ना. कवयित्री म्हणते की हिरवं शिवार पीक डोलणार दार खोलणार आनंदाचं. बाप काय करत असतो तर आपल्या मुलांसाठी आनंदाचं दार उघडत असतो. आणि मग त्याच्यासाठी उन्हा पावसामध्ये तो राबत असतो, विरघळत असतो, पाझरत असतो. आणि हे सगळं कशासाठी तर तो कमावण्यासाठी राबत असतो. आणि म्हणून मग कवयित्रीला असं वाटतं की आपला बाप हा काय आहे, पांडुरंग आहे ना. पंढरीचा पांडुरंग कसा आहे विठ्ठल, की तो आमच्या पाठीशी उभा राहतो, तो आमचा सखा आहे. त्याच्या दर्शन मात्रानेच आमचे सगळे दुःख हरले जातात. तर हा जो काळा सावळा पांडुरंग आहे तो आमच्या बापामध्ये आम्हाला दिसतो असं कवयित्रीला वाटतं. आणि म्हणून बापाचे एक विविध रूप कवयित्रीने या कवितेमध्ये उलगडून दाखवलेले आहे. अतिशय छोटेखानी 7 ओव्यांची 7 चरणांची ही कविता आहे आणि अतिशय महत्वाची कविता आहे. बापाविषयी भाष्य करणारी आहे. मुलाचं आणि बापाचं जे काही एक भावनिक नातं आहे त्यावर भाष्य करणारी ही कविता आहे. बापाचे वेगवेगळे रूप दाखवणारी कविता आहे. आणि त्यामुळे या कवितेतून एक असंही आपण या कवितेला म्हणू शकतो की मुलाचा किंवा मुलीचा बापाशी असलेला संवाद म्हणजे
ही कविता आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला नक्की कळवा, कमेंट करा. माझा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.